रात्री वार वाजून सुटलंय, झाडं झाडं पडून गेले. हे जांबाचं झाड, झाडं पडून गेले रात्री. पत्रानं पत्र उडून लई वारं वावदान, फुल वारं होतं. घरात फाऱ्यानं फाऱ्या फाटून गेली तोरी घरावरचे. फुल वारं, फुल वावदान, पत्र उडून गेले. सगळं वल्ला वल्ला आहे. पाऊस भरपूर झालेला आहे, तरीच लोक फांटे ना फांटे. हे आहे बदामाचं झाड, झाडाचा फांटा पडलेला आहे. शिवबाबाचं फांटा वाकून गेले. बदामाचा फांटा दाखवतो तुम्हाला. फुल पाऊस, भरपूर पाऊस होता, भरपूर पाऊस पडला. वारं फुल होतं, वारं वावदान सुटलं. फांटी वाकलेली आहे बदामाची, फुल वाकलेली बदामाची फांटी. हे झाड तर फुल हे फांटा वाकून गेलाय. फांट्यावर फांटा पडलाय. असं की पाणी बी तेवढंच होतं, वारं बी तेवढंच होतं. फुल वारं वावदान. रात्रच्या 11 वाजता चालू झालंय. रात्रच्या 11 ते 1-2 वाजेशी बंद झालं नाही वारं वावदान. पाणी भरपूर पडलंय. पाऊस टुमाच पाणी पडलंय. एक फांटा फडकलाय, दुसरा फांटा बगल्याला फेकलो. तिकडे आहे मक्का. मक्का बी काय, मक्का आडवं पडलंय. गावखोरी मक्का आहे. मक्का बी आडवं पडलेले आहे थोडं. सगळं धिंगाणा झालेलं आहे. साफसफाई करून टाकून व्हिडिओ काढायला मी. हे झाड भरपूर पाणी पडले म्हणून वारं होतं. वाऱ्याकून मजबूत पाणी बी फुल होतं, वारं होतं. असं की झाड पडून जाते वाटलंय. परंतु याची तोंड टाकून दिलं हे मूळ. इथं हे तोडलो आत्ता. हे पडून गेलं होतं, तोडलो, साफ केलो. शिवबाबळचं होय. मुळीला तोंड टाकलं त्या झाडच होय. बदामाचं झाड. फांटा तिथून फडकलाय फांटा. भरपूर वारं होतं. वाऱ्यामुळं संचाला काही समज पडलं नाही. अंधारात करंट नव्हतं, वारं वावदान. वायर तुटून गेल्यावर झाले. वायर लावलेली. भरपूर पाणी पडलेलं आहे. फांटा वजा आहे फांटा. बदामाचं होय फांटा फडकलाय. एवढं मोठं फांटा पडलंय खाली. फुल पाऊस होतं. त्या पावसामुळं काय समजलं नाही.